नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, मोसमी पाऊस जो आहे तो नैऋत्य मोसमी पाऊस आपण म्हणू शकतो की मोसमी पावसाची वाटचाल आता रखडलेली आहे आणि त्यामुळे आपल्या खरीप पिकाच्या ज्या पेरण्या आहेत तर त्या पेरण्यासुद्धा रखडलेल्या आहेत आणि रखडणार आहेत. तर पाऊस आता कधी येईल, किती तारखेपर्यंत येईल आणि कसा असेल पाऊस याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकतो की पुढील 3 ते 4 दिवसात स्थिती अनुकूल राहील असं म्हटलेलं आहे. परंतु सध्या तरी पाऊस आता थांबलेला आहे. राज्यभर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे आणि मोसमी पावसाची उत्तर सीमा मागील 2 दिवसांपासून सोलापूर आणि कोकणातील हर्णे परिसरातच स्थिरावल्याने राज्यातील पुढील वाटचाल रखडलेली आहे आणि त्यामुळे मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस दाखल होण्याचा विलंब होण्याची चिन्हे आहेत. मात्र पुढील 3 ते 4 दिवसात परिस्थिती अनुकूल होत असून राज्यातील आणखी काही भागात मोसमी पावसाची प्रगती होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, मुंबई आणि पश्चिम जे आपण पाहू शकतो की पश्चिम महाराष्ट्रात जो साधारणपणे 7 ते 11 जून दरम्यान मोसमी पाऊस दाखल झालेला होता. ते मोसमी पाऊस बुधवारी दाखल होतो आहे आणि यंदा मात्र या कालावधीत पावसाची समाधानकारक प्रगती झालेली नाही. आवश्यक आर्द्रता आणि अनुकूल वाऱ्याचा अभाव असल्याने मोसमी पावसाची यावर्षी वाटचाल एकदम संथ गतीने सुरू झाली आहे आणि ढगाळ वातावरण असले तरी मोसमी पावसासाठी आवश्यक असलेली ढगाची घनता अद्याप निर्माण झालेली नाही. विदर्भात उन्हाचा तडाखा बुधवारीसुद्धा विदर्भ आता होरपळून निघत आहे आणि तिथलं टेम्परेचर आहे तसेच आहे. जून जरी असली तरी टेम्परेचरसुद्धा तसेच आहे 45-46. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर पुढील 3 ते 4 दिवसात स्थिती अनुकूल जरी विभाग म्हणत असेल तरी तशी घनता ढगाची येत नाही आहे आणि सध्या पावसाची अनुकूलता सध्या रखडलेली आहे. तर अशी ही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. जर पावसात किंवा वातावरणात बदल जर झाला किंवा पावसात लवकरात येण्याची शक्यता जर झाली तर तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेली माहिती समजली व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.